गुन्हा दाखल झालाय। शायना एनसी यांनी मुंबईच्या नागपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली। त्याच तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हा नोंदवला गेलाय। शायना एनसीच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप सावंतांवरती आहे। अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्याची महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली। मुंबई पोलिसांना या प्रकरणी तातडीने कारवाई करावी असे निर्देश आयोगाकडून दिले गेले आहेत। मुंबईतल्या महिला तुम्हाला धडा शिकवतील, आता महाविकास आघाडीचे नेते शांत का हा सवाल उपस्थित करत शायना एनसी यांनी टीका केलेली आहे। तर जनता या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलाच धडा शिकवेल या शब्दात त्यांनी अरविंद सावंतांचाही समाचार घेतला। वाचाळवीरांनी तोंडाला लगाम लावावा, चांगल्या वातावरणात निवडणुका पार पडतायत तर वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करू नये या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अरविंद सावंतांना खडे बोल सुनावलेत। शायना एनसीबाबत अरविंद सावंतांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। दरम्यान आयात केलेले उमेदवार असं अरविंद सावंतांना म्हणायचं असेल असं स्पष्टीकरण अंबादास दानवेंनी दिलंय। न्यूज 18 लोकमतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुपर एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे। महायुतीचं जागा वाटप समन्वयानं पार पडलेलं असून लोकसभेला विरोधकांचं फेक नरेटिव्ह चाललं, मात्र आता फेक नरेटिव्ह चालणार नाही, जनता सुज्ञ आहे असं मुख्यमंत्री म्हणतात। सत्तेचा गैरवापर करून महायुतीनं महाराष्ट्राला मागे टाकलं, त्यामुळे लोकांना आता बदल हवाय। सोडून गेलेल्यांची साथ न देता निष्ठावानांच्या पाठीशी उभं राहण्याची लोकांची मानसिकता आहे या शब्दात शरद पवारांनी महायुतीला टोला लगावला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मुंबईमध्ये तोफ धडाडणार आहे। 9 नोव्हेंबरला मुंबईत अमित शहांची पहिली जाहीर सभा पार पडेल। महायुतीच्या उमेदवारांसाठी अमित शहा प्रचार सभा घेतात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 8 नोव्हेंबरला नाशिक आणि धुळ्यामध्ये सभा होईल। नाशिकमधल्या तपोवन मैदानाची पाहणी गिरीश महाजनांनी केली। या दोनही सभा रेकॉर्ड ब्रेक होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। खेड आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अतुल देशमुखांनी बंडखोरी केली आहे। आळंदीची जागा आपल्याला द्यायचं ठरलेलं होतं, मात्र शिवसेनेला जागा सुटल्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत असं देशमुख म्हणतात। सध्या राज्यात महायुतीसाठी पोषक वातावरण असून 4 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे मतदारसंघामध्ये दौरे सुरू होत आहेत। या निवडणुकीत बहुमतापेक्षा जास्त उमेदवार निवडून देणं ही आमची जबाबदारी असल्याचं शंभूराज देसाईंनी स्पष्ट केलंय। प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची बैठक बोलावून एक उमेदवार ठरवावा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलंय। येत्या 3 तारखेला अंतिम उमेदवार घोषित केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं। समरजित घाटगेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाठिंबा द्या असं आवाहन त्यांनी जरांगेंना केलंय। निवडणूक पारदर्शक करायची असेल तर रश्मी शुक्लांना हटवा असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं। त्याला आता शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर देत संजय राऊत हा चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट असल्याचं म्हटलंय। सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपसमोर बंडखोरीचं आव्हान कायम आहे। बंडखोरांची समजूत काढण्यासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश आलं। भाजपचे नाराज नेते आणि बंडखोर उमेदवारांनी चंद्रकांत पाटलांचा प्रस्ताव धुडकावून लावला। मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाची तक्रार शिवसेना ठाकरे गटाकडून केली गेली। दरम्यान निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेतली आहे। संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केल्याचं पत्र ठाकरेंच्या पक्षाला पाठवण्यात आलंय। परभणीतील शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसे यांचा प्रचार सुरू असताना पोखर्णी इथे रस्त्याच्या कडेला एक इसम चक्कर येऊन पडला। दरम्यान आनंद भरोसे यांच्या कार्यकर्त्यांनी या इसमाला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, त्यामुळे संबंधित इसमाचे प्राण वाचलेत। विधानसभेच्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विक्रोळी पोलीस सज्ज आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून शहरातनं रूट मार्चही काढला गेला। दीपक केसरकर 15 वर्षात सावंतवाडीसाठी काहीच करू शकले नाही तसा हल्लाबोल राजन तेलींनी केला। केसरकरांचा पराभव केल्याशिवाय सावंतवाडीचा विकास अशक्य आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। खासदार स्मिता वाघ यांनी नागरिकांना लक्ष्मीपूजनाच्या शुभेच्छा दिल्या। बाजारपेठेला भेट देत आगामी निवडणुकीत महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांना आशीर्वाद द्यावा असं आवाहन वाघ यांनी केलंय।
चिपळूणमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव यांनी प्रचार सुरू केलाय। बाजारपेठेत प्रचार फेरी काढत व्यापाऱ्यांना मत देण्याचं आवाहन त्यांनी केलंय। दौंड विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिल्यानं महायुतीत वादाला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं महायुतीचा धर्म पाळावा हे अपेक्षित आहे। वरिष्ठ स्तरावरती हा निर्णय होईल अशी अपेक्षा राहुल कुल यांनी व्यक्त केली आहे। पालघर विधानसभेचे अपक्ष उमेदवार अमित घोडा यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली। विधानसभेच्या पाठिंब्यासाठी अमित घोडा यांनी भेट घेतल्याची माहिती आहे। दौंडची जागा भाजपकडे गेल्यामुळे राष्ट्रवादीकडनं नाराजी व्यक्त झाली आहे। राष्ट्रवादीच्या वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। विधानसभा निवडणुकीत पुणे सायबर पोलिसांचा वॉच असेल। निवडणुकीदरम्यान खोटी माहिती, फोटो आणि व्हिडिओ शेअर करून तणाव निर्माण करणाऱ्यांवरती लक्ष ठेवलं जाईल। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। महायुतीकडनं उमेदवारी न मिळाल्यामुळे गावितांनी बंडखोरी केली आहे। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। फडणवीसांच्या सुरक्षेसाठी एकाच वेळेला आता 18 जवान तैनात असतील। फडणवीसांना आलेल्या धमकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय। विदर्भातल्या बंडखोरांबाबत फडणवीस आणि बावनकुळेंमध्ये देवगिरीवरती मॅरेथॉन बैठका पार पडल्या। विदर्भातील बंडखोरी मोडण्यात भाजपला यश आलेलं असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील अशी माहिती मिळते। उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानामध्ये उतरणार आहेत। राज्यातल्या विविध जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना 5 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे। पहिली सभा रत्नागिरीत असेल। दादर माहीमचे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। या भेटीनंतरही सदा सरवणकर निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवरती ठाम आहेत अशी माहिती मिळते। माहीम विधानसभेचे मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। फिशरमन कॉलनीमधनं प्रचाराचा श्री गणेशा अमित ठाकरेंनी केलाय। युती सरकारनं केलेल्या कामामुळे जनता युतीला साथ देईल आणि महायुतीचेच फटाके फुटतील असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केला आहे। लाडक्या बहिणींसाठी आतापर्यंत कोणत्याच सरकारनं योजना आणलेल्या नव्हत्या, मात्र आता आमच्या सरकारनं महिलांसाठी योजना आणल्यात, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद आमच्या सरकारच्या पाठीशी आहेत असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे। निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच अस्तित्वात राहणार नाही असं म्हणत योगेश कदम यांनी हल्लाबोल केला। निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची जुनी आघाडीच असेल असंही कदम म्हणतात। दिवाळीमध्ये महागाईनं आणि दुष्काळामुळेही शेतकरी सध्या त्रस्त आहेत, त्यामुळे निवडणुकांनंतर भविष्यात तरी त्यांची दिवाळी चांगली होईल असं म्हणत खडसेंनी सरकारवर निशाणा साधलाय। महाड विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार स्नेहल जगताप यांनी सरकारवरती खंडणीचा आरोप केलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी दूरदृष्टी नाही, फक्त खंडणी गोळा करण्याची दूरदृष्टी आहे असं म्हणत त्यांनी हल्लाबोल केला। पर्वती विधानसभा मतदारसंघात बॅनरबाजी करण्यात आली आहे। यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न असा आशय या बॅनरवरती दिसतोय। यावेळी महायुतीकडनं माधुरी मिसाळ तर महाविकास आघाडीकडनं अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर महायुतीचे उमेदवार भरत गोगावलेंनी प्रचाराचा श्री गणेशा केला। यावेळी महाड विधानसभा मतदारसंघात गाव बैठका घेत गोगावलेंनी मतदारांसोबत थेट संवाद साधला। मुंबादेवीच्या शिवसेनेच्या उमेदवार शायना इन्सिंनी शिवतीर्थावरती जात राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीत राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती शायना इन्सिंनी दिली आहे। अजित पवारांची यंदाची ही दिवाळी काटेवाडीत साजरी होणार आहे। शुभेच्छा स्वीकारण्यासाठी अजित पवार कुटुंबियांसह हजर असतील। शरद पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। पाडव्याला राज्यभरातनं कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत येत असतात। काँग्रेसमधील उमेदवार मॅनेज केल्याच्या आरोपावरती भाजप आमदार राणा पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। विरोधक आपल्या सोयीनुसार आरोप करतात, त्याला महत्त्व देत नाही असं म्हणत राणा पाटलांनी उत्तर दिलं। ठाकरे गटाचा हिंदू सणांना विरोध का? गणपती आणि गोपाळकाला यालाच ठाकरे गट विरोध का करतो असा सवाल मनसेच्या संदीप देशपांडेंनी उपस्थित केलाय। कोल्हापूरच्या शिये टोलनाक्यावरती तपासणी दरम्यान एका वाहनात
15,61,000ची रोकड आढळून आली। वाहतूक पोलिसांनी ही रक्कम जप्त करत चालकाला ताब्यात घेतलंय। कोल्हापुरात गगनबावडा इथे पोलिसांनी बेकायदेशीर पार्टीवरती छापा टाकला। अश्लील हावभाव करणाऱ्या 9 नृत्यांगनांसह 31 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। यावेळी 4,51,000चा दारूसाठाही जप्त झाला। दिवाळीच्या दिवशी सोन्याच्या दरात 1,000नी तर चांदीच्या दरात 2,000ची घसरण झाली आहे। त्यामुळे सुवर्णनगरी जळगावात दागिने खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला झुगारून देत पुन्हा एकदा बेळगावमधील मराठी भाषिकांनी महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार केलाय। युवक आपापल्या मुलांसह आपल्या पुढच्या पिढीसह या सीमा लढ्यामध्ये सक्रिय झालेत। आणि शिर्डीमधल्या साई मंदिरात दर्शनासाठी 2 तास बंद असेल। साई मंदिरात होणाऱ्या लक्ष्मीपूजनामुळे दर्शन रांग बंद ठेवली जाईल। तर लक्ष्मीपूजनानंतर संध्याकाळी 6 वाजून 6:45 नंतर ही दर्शन रांग पुन्हा एकदा सुरू होणार आहे। देशभरातील विविध विमानतळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी आता अटक केली आहे। आरोपी जगदीश उईके असे आरोपीचं नाव असून दिल्लीवरून नागपूरला पोहोचल्यावरती त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। कराड आणि पाटण तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढले, त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली। लक्ष्मीपूजनानिमित्त फुलांच्या विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला। तर चिपळूणमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला। जोरदार पावसामुळे शेतातल्या पिकांना मोठा फटका बसलाय, त्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात शेतकरी चिंतेत आहेत। वाशिममध्ये बदलत्या वातावरणामुळे टोमॅटोवरती मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। या रोगामुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट येणार असून लागवडीचा खर्चही निघणार नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6,000 कांदा पिशव्यांची आवक झाली। चांगल्या प्रतीच्या कांद्याला प्रति 10 किलोला 500 रुपयांचा दर मिळालाय। गडचिरोली विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या 108 कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार आहे। गैरहजर राहिल्यामुळे 108 कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली जाते। सोलापूर ते पुणे विमानसेवा लवकरच सुरू होईल। मुंबई विमानतळावरती स्लॉट नसल्यानं तुर्तास सोलापूर ते पुणे विमानसेवा देण्याची कंपनीने तयारी केली आहे। बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली। गेली 48 वर्ष दिवाळीनिमित्त सर्व मित्रपरिवार आणि कार्यकर्ते एकत्र येत हा सण साजरा करतो असं म्हणत मंदा म्हात्रेंनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या। नागपूरच्या पाचपावली पोलीस स्थानकाअंतर्गत राणी दुर्गावती नगर येथील हार्डवेअरच्या दुकानासमोर एका कामगाराची हत्या झाली। दारू पिण्यासाठी बसलेले असताना झालेल्या वादातनं ही हत्या झाल्याचं कळतंय। फलटणच्या आळंदी पंढरपूर मोहोळ राष्ट्रीय महामार्गावरती कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। या अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। शहापूरमध्ये भर बाजारपेठेत बुलेटनं अचानक पेट घेतला। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पालघर शहरातील गणेशकुंड परिसरात उभ्या असलेल्या एका ट्रकनं अचानक पेट घेतला। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं, त्यामुळे सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे। पुण्यामध्ये गुंडगिरी थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। वडगाव ब्रिज ते वारजे ब्रिजपर्यंत तरुणांना बंदुकीचा धाक दाखवत नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला। या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। सिल्लोड तालुक्यामध्ये विषारी पदार्थ खाल्ल्यानं 20 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। ऐन दिवाळीच्या दिवशी मेंढपाळावरती संकट ओढावतंय। दोडामार्ग पोलीस निरीक्षकांची युवकांना मारहाण केल्याचं समोर येत आहे। यावेळी संबंधित युवकांनी त्यांच्या पाठीवरती उठलेले मारहाणीचे वळ दाखवले। यामुळे संतप्त नागरिकांनी पोलीस निरीक्षकाला धारेवर धरलं। गंगाखेड शहरातील दत्त मंदिरात चोरट्यांनी चोरी केली। यावेळी चोरट्यांनी घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकडही लंपास केली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पुण्याच्या येरवड्यामध्ये पार्किंगच्या वादातनं गोळीबार झालाय। गोळीबार करणारी व्यक्ती निवृत्त आर्मी मॅन होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गोळीबार झालेला व्यक्ती गंभीर जखमी आहे। शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवत एका तरुणीने एका तरुणाला 43 लाख रुपयांना गंडा घातलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे। गंगाखेड तालुक्यातील
सायडा सुनेगाव शिवारातील इंद्राणी नदीमध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एका 32 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. मुंबईजवळच्या काश्मीरामध्ये सायकलवरती स्टंटबाजी करणं तरुणांना महागात पडलं. भिंतीवरती आदळून एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. अजित पवारांचा सांगली जिल्ह्यात गाव दौरा पार पडला. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणी केली. संजय काका म्हणाले होते, तुमचा विकास बारामतीसारखा करतो, त्यावर महायुतीचं सरकार येऊ द्या, मी देशात बारामती आणतो, अशी साद अजित पवारांनी मतदारांना घातली. रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अमरावती येथील गंगा सावित्री निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा नेत्रहीन, दिव्यांग आणि मतिमंद मुलांसोबत दिवाळी साजरी केली. दिव्यांग अनाथांना वर्षाला मोफत 3 सिलेंडर देऊ असं आश्वासन यावेळी देवेंद्र फडणवीसांनी दिलं. पुरंदरच्या अडाची वाडीत फळबागांची पूजा करून लक्ष्मीपूजन साजरं केलं गेलं. इथे पारंपरिक पद्धतीनं फळबागांमध्ये दिवे लावून नैवेद्य दाखवला गेला. शेतजमिनीची पूजा अर्चना करून कृतज्ञता व्यक्त केली जाते.